सध्याला थंडी खूप आहे, त्यामुळे घराबाहेर सकाळी सकाळी ना असं छान धुकं पडलेलं होतं, तर म्हटलं तुमच्यासोबत पण थोडंसं शेअर करावं। आणि आज टिफिनसाठी मी बनवली होती इडली। खरं तर सर्वांसाठीच नाश्त्याला इडलीच बनवली होती, पण माऊला टिफिनमध्ये पण इडली घेऊन जायची होती, तर ती मला बोलली की मम्मी मला इडलीच दे टिफिनसाठी। तर इडली सांबार असं सकाळी मी बनवलं होतं। तिला पूर्ण इडलीने व्यवस्थित खाता येत नाही, त्यामुळे मी काय करते, इडलीचे छोटे छोटे तुकडे वगैरे करते आणि मग तिला ते खायला पण बरं पडतं। तर मी जोपर्यंत तिचा टिफिन वगैरे भरत होते ना, तर तिचा असा डान्स वगैरे चालू होता इथे। आणि घरातल्या रोजचं जे काम होतं ते मी अगोदरच आवरून ठेवलं होतं। अगदी निघण्याच्या वेळेस तिचा मी डबा वगैरे तयार केलता। आज थोडंसं लेटच झालं होतं डबा वगैरे भरायला। त्यानंतर किचन वगैरे स्वच्छ असं करून खिडकी बंद करून घेतली आणि तिचा टिफिन, वॉटर बॉटल सर्व काही बॅगेत ठेवून घेतलं। आता तिची तयारी वगैरे तर सर्व झालेलंच होतं। तिला पटकन मी स्कूलमध्ये सोडून आणि तिला सोडून आल्यानंतर माझ्याजवळ बरोबर 2 ते 2.5 तासाचा वेळ असतो शिल्लक। तर या वेळेतच मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे याचं सर्व काम मी आवरून घेते। सोबत राजवीर पण येतो दुपारी शाळेतून, तर मग त्याचं जेवण वगैरे होतं। संध्याकाळच्या वेळेस म्हटलं मटर पनीरची भाजी बनवूया। तर त्या दिवशी डीमार्टमध्ये ना किराणा भरला होता, तर तेथून मी 1 किलो फ्रोझन मटर आणले होते। एरवी मी 1/2 किलोच आणत असते, पण तिथे थोडेसे स्वस्त होते, तर मग मी 1 किलो घेतले। भरीत बनवायची वांगी होती शिल्लक, तर म्हटलं ती खराब होतील म्हणून थोडीशी वांगी भाजून त्याचं भरीत बनवलं। आणि मटर पनीरची भाजी बनवण्यासाठी ना सुरुवातीला मी मसाला छान असा भाजून घेतला, त्याची ग्रेव्ही बनवली आणि त्यानंतर त्यामध्ये मटर पनीर टाकून त्याची भाजी बनवली। तर भाजी वगैरे सर्व काही बनवून झालं होतं। वांग्याचं भरीत, मटर पनीरची भाजी आणि चपाती असं संध्याकाळचं जेवण होतं। चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। बाय।